ठाकरेंचे 6 खासदार फुटणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्यानंतर मातोश्रीवरही घडामोडी घडायला लागल्या। अरविंद सावंत आणि उद्धव ठाकरे सातत्याने संपर्कात होते आणि खासदारांनी जर पक्ष सोडला तर त्यांना कायदेशीर कचाट्यात कसं अडकवता येईल यासाठी वकिलांसोबत तातडीची चर्चा झाली। लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्यानंतर 2/3 खासदारांचा वेगळा गट कोणत्याही अडथळ्याविना स्थापन करता येऊ शकतो हे आता तृणमूल काँग्रेसच्या उदाहरणावरून सिद्ध झालंय। मग जे 6 जण जात आहेत त्यांची एकतर खासदारकी घालवणं किंवा त्यांना कायदेशीर चौकटीत अडकवणं यासाठी ठाकरेंनी मध्यरात्रीच वकिलांच्या सल्ल्याने एक निर्णय घेतला। ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयानंतर अरविंद सावंतांनी लोकसभा अध्यक्षांच्या नावाने एक पत्र काढलं आणि नॉट रिचेबल झालेल्या खासदारांची झोप उडवली। अरविंद सावंतांचं हे पत्र बंडखोर खासदारांसाठी सर्वात मोठा अडथळा का आहे आणि कायदेशीर अडचणी या पत्रानंतर कशा वाढू शकतात त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। ठाकरेंचे लोकसभेत एकूण 9 खासदार आहेत, ज्यापैकी मुंबईतले संजय दिना पाटील, परभणीतले संजय जाधव, यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर हे 6 जण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय आणि यासाठी 19 जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन निवडण्यात आलाय। मंगळवारी रात्रीच एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आणि वेगळा गट स्थापन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली, कारण सर्व 6 खासदारांनाही दिल्लीत आधीच बोलावण्यात आलं होतं। अनिल देसाई, नाशिकचे राजाभाऊ वाजे आणि दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत हे तिघेच ठाकरेंसोबत उरतील असं चित्र सध्या तरी दिसतंय। या सगळ्या घडामोडी घडायला लागल्यानंतर अरविंद सावंत यांनी ठाकरेंच्या आदेशानंतर एक पत्र जारी केलं, जे पुढच्या कायदेशीर लढाईत टर्निंग पॉइंट ठरणार आहे। या पत्रात लोकसभा अध्यक्षांना सांगण्यात आलंय की खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांना मान्यता देण्यात येऊ नये। अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे लोकसभेतले गटनेते आहेत आणि त्यांच्या या पत्राला संसदीय कामकाजात अत्यंत महत्त्व आहे। या पत्रानंतर अरविंद सावंत यांनी सर्व खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचा व्हीप बजावला आणि व्हीपचं उल्लंघन केल्यानंतर सदस्यांवर अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते। 20 जून 2022ला शिवसेना फुटली तेव्हा ठाकरेंच्या काही गोष्टी चुकल्या होत्या आणि त्यातली सर्वात मोठी चूक सुप्रीम कोर्टातल्या सुनावण्यांमध्येही वारंवार जाणवली, ती म्हणजे ठाकरेंना व्हीप बजावण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि याचाच फायदा घेऊन एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या जागेवर निवड केली। मुख्य प्रतोद कोण हीच लढाई पुढे सुप्रीम कोर्टात गेली आणि आमदारांवर व्हीपचं उल्लंघन केल्याप्रकरणी जी कारवाई करता येणार होती ती ठाकरेंना करता आली नव्हती। 20 जून 2022ला शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर आमदार आधी सुरतला आणि नंतर गुवाहाटीला गेले। या काळात आमदारांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच गेली। शिवसेनेने बंडखोर 16 आमदारांच्या विरोधात 10व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेची याचिका दाखल केली। 24-25 जूनला उपसभापती असलेल्या नरहरी झिरवळ यांनी बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली। एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांच्या वतीने सुप्रीम कोर्टात या विरोधात धाव घेतली आणि नोटीसला वेळ देण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचं सांगितलं। 27 जूनला सुप्रीम कोर्टाने बंडखोर आमदारांना नोटीसला उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ दिला आणि इथे सगळा खेळ बिघडला। पुढे भाजपची आत एंट्री झाली आणि 2च दिवसात एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले। पण तेव्हाही कायदेतज्ञ सांगत होते की उपसभापतींकडून अपात्रतेची कारवाई करण्याऐवजी जर व्हीप बजावून त्याचं उल्लंघन झालं असतं तर आमदार आपोआपच अपात्र झाले असते। मात्र ठाकरेंची ही चूक वारंवार सुप्रीम कोर्टातल्या सुनावण्यांमध्ये समोर आली। खासदार फुटणार या चर्चा समोर आल्यानंतर मातोश्रीवर कायदेशीर सल्लामसलत झाली आणि पहिला निर्णय हा व्हीप बजावण्याचा घेण्यात आला, जेणेकरून लोकसभा अध्यक्षांना दिलेलं पत्र आणि व्हीपचं उल्लंघन हे दोन्हीही कोर्टातल्या लढाईत कामी येईल। 2022ला एकनाथ शिंदे यांना पुरेसा वेळ मिळाला आणि भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवड झाली। दुसरीकडे ठाकरेंनी सुनील प्रभू यांचीही मुख्य प्रतोद म्हणून निवड केली, पण पक्षाचा कोणता व्हीप अधिकृत मानायचा याविषयी पुन्हा प्रश्न कोर्टात गेला आणि अखेर शिवसेनेचाच म्हणजे एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेला व्हीप अधिकृत असा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला, कारण आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवली होती। 2022ला ज्या घडामोडी घडल्या त्या ठाकरेंच्या अनेक चुका दाखवणाऱ्या होत्या आणि यावेळी सर्वात आधी जुन्या चुकांवर काम करण्यात आलंय। एकनाथ शिंदे दिल्लीत तळ ठोकून आहेत आणि खासदारांचा वेगळा गट स्थापन करून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला जाईल अशी शक्यता सध्या तरी दिसते। पण ठाकरेंकडून या सगळ्यांच्या विरोधात कोर्टात लढाई लढली जाईल आणि या लढाईत अरविंद सावंतांचं पत्र आणि खासदारांना जारी केलेला व्हीप या गोष्टी एक भक्कम पुरावा ठरतील। व्हीपचं उल्लंघन ठाकरेंना सिद्ध करता आलं तर सगळ्याच्या सगळ्या खासदारांवर अपात्रतेची कारवाई होईल आणि त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागेल। पण ठाकरे खरंच हे बंड मोडीत काढू शकतील का?
कायदेशीर लढाई जिंकू शकतील का? कारण आधीची ही कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टात अजूनही प्रलंबित आहे. या सगळ्यांवर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करा.